जय महाराष्ट्र पब्लिक तर पब्लिक बघू शकता एकदम टकट कोण निघाल्याच. थांबा एक मिनिट, आज गुरुवार आहे ना, पहिले बघा बोलावून साहेबाचे दर्शन करून झाल्याने आपल्या ब्लॉगला पण सुरुवात झाली. बघू शकतो तुम्ही. आज चाललं आता लुकचं काय, आज सिंपल दिसली काय टेन्शनची. बघू शकतो खाली काली पॅन्ट वरती हा काला शर्ट आणि तो पेन आपल्या एक्सेसरी काहीच नाही आपल्या हातामध्ये, एकदम सिंपलमध्येच बस. अजून काय बोलू नाही, बोलू नाही शकत. आज मला पहिलं वर्ष बघले कंटाळा आला कॉलेज जाण्यासाठी, पण काय जाणार बाबा, कारण दोन तीन म्हणजे 4-5 दिवस झाले कारण जात नाही. कारण म्हणजे बघली ते आहे ना, आपल्या कॉलेजमध्ये ना म्हणजे 12चे पेपर चालू होतं ना, युनिट टेस्टच्या मुळे ना आमचे लेक्चर म्हणजे ना आकडेवाऱ्यांचे लेक्चर होते ना, ते आहे ना कमीच एकदम 1-2 असे होते फक्त बस. मग त्याच्यासाठी बरं मग 2 लेक्चर कोण जात बसणं, त्यासाठी मग मी जातच नव्हतो कॉलेजला. असं आहे ना, आज कसं आज पण कमी आज पण 3 लेक्चर बघतो. बोला माझा काय करावा, तर काय करावं तेच समजत नव्हतं मला. आज म्हणजे मला कंटाळा होता ना बघली, तो काय तुम्हाला सांगू नाही शकत, एवढा जाम कंटाळा होता. तर तरी तुमचा भाऊ उठला सकाळी म्हणजे सकाळी उठून आवरून बिरून तुझ्या तयारी. आज एवढा काय करणार अगदी कॉलेजला मजा नाही बाई, जी मजा ती शाळेमध्येच होती, हाय आणि असणारच आहे. अशा पब्लिक मी आता म्हणजे क्लासच्या खाली एक म्हणजे चढलं, तुम्ही बघू शकता. पब्लिक मी कॉलेजमध्ये ब्लॉग बनवणार नाही, कारण माहिती का पब्लिक कॉलेजमध्ये ब्लॉग बनवून उपयोग नाही, म्हणजे असं काय कंटेंट भेटत नाही असं झालं. तर काय हरकत नाही, आपण बघूच येतो 4-5 दिवसानंतर काहीतरी येतं ते बरं, काहीतरी दिवस सेलिब्रेशन काहीतरी, तेव्हा आपण भेटू. चला मग भेटू आपण डायरेक्ट क्लासमध्ये, क्लास सुटल्याने ते भेटू. पोचल्यावर क्लासच्या वरती पोचतो. चला मग भेटू आपण थोडा वेळ. जय माशा बोलू. तर पब्लिक मी आत्ताच घरी आलो, तुम्ही बघू शकता. तर पब्लिक तुम्हाला आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर एक लाईक, कमेंट, शेअर तुमच्या भावाला करून टाका.